धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचं धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले। निवडणुकीत धनगर समाजाच्या मतांपेक्षा मराठा आणि ब्राह्मण समाजाने आपल्याला भरघोस मतदान केल्याचं जानकर म्हणाले। राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर समाजाचा पक्ष नसल्याचे त्यांनी म्हटले। त्यांच्या विधानामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिपदावर विराजमान झालेल्या महादेव जानकरांना टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मी मंत्री झालो ती धनगराच्या आरक्षणावर नाही झालो। कृपा करून मी सांगतो, तुम्ही मला मीडियाची लोक धनगराचे अडकवताय की नाही। आय एम नॉट लीडर ओनली धनगर कम्युनिटी, बिलकुल नाही। नाही मी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून बिलकुल नाही। माझा पहिला आमदार कोण आहे? बाळासाहेब पाटील। हा कुठल्या जातीचा आहे? मला धनगरांनी मतं दिली असती तर मी काल केंद्रात मंत्री झालो असतो, राज्याचा मंत्री नव्हतो। बारामती मतदारसंघात धनगराच्या गावात मी खाली आलो या, आणि ब्राह्मणाच्या आळीला 70,000 लीड घेतले, मराठ्याच्या आळीला लीड घेतलेला आहे। मला पक्ष काढल्यानंतर सर्व समाजाला घेऊन जावं लागतं, एकट्या जातीवर होत नसतं। माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसलाय। 2004 ते 2009 या काळात गावित मंत्रिपदी आलाय। भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीने आपला अहवाल कोर्टात सादर केलाय, त्यातून ही माहिती पुढे आली। विधानसभा निवडणुकीच्या आधी विजयकुमार गावित राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते। त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतेच, पण आता चौकशी समितीच्या अहवालात तथ्य सापडल्यानं गावितांच्या अडचणी वाढल्यात। पुण्याच्या कचऱ्याची समस्या आज 22व्या दिवशीही कायम आहे। शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरसुंगीच्या गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानंतर देखील गावकरी आंदोलनावर ठाम आहेत। येत्या वर्षभरात फुरसुंगीचा कचरा डेपो कायमचा बंद करण्याची ग्वाही शिवतारेंनी ग्रामस्थांना दिली। पुढच्या 15 दिवसात सरकारनं हस्तक्षेप केला नाही, सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर राजीनामा देईन, असं यावेळी शिवतारेंनी स्पष्ट केले। दरम्यान गावकऱ्यांनी आज सकाळपासून मौन व्रत धारण केले। कुणाशी चर्चा न करण्याची भूमिका गावकऱ्यांनी स्वीकारली। शहरातल्या कचऱ्याची शहरातच विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करतोय, असं देखील शिवतारेंनी यावेळी स्पष्ट केलं। सर्व लोकांनी नाना तिथे या, ग्रामपंचायत सदस्यांनी या अमोल, आणि याच्यावर सकारात्मक असा तोडगा करत 15 दिवसानंतर जर सकारात्मक भूमिका झाली नाही तर कमिशनरांच्या समोर सांगतो, मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला हे करून मी इथपर्यंत आलो आहे। पहिला माझा भूमिका ही आंदोलनकर्त्याचे हा प्रश्न सुटण्याची आहे, आणि दुसरी भूमिका राज्य शासनाची, किंवा शेवटी कोणी ना कोणीतरी बोललं पाहिजे, मार्ग तर काढला पाहिजे ना। पालकमंत्री नसतील म्हणून हे असंच चालणार आहे काय? मुख्यमंत्री चर्चा करायला ठीक आहे, फायनल डिसिजन घ्यायला ते येतील, पण निश्चितपणे 15 दिवसाचं डिसिजन झालं नाही तर तुमच्याबरोबर पट्टी बांधून नाही, आगडून करायला मी इथे असं प्रश्न सुटला नाही, मी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन टाकेन। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज कार्ल्याच्या एकविरा देवीचं सहकुटुंब दर्शन घेतलं। त्यावेळी त्यांच्यासोबत मुंबई आणि ठाण्याचे महापौर आणि उपमहापौर देखील उपस्थित होते। आजपासूनच शिवसेनेची शिवसंपर्क यात्रा सुरू होते। त्याआधी उद्धव ठाकरेंनी एकविरा देवीचं दर्शन घेतलं। एकविरा हे ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत आहे। ही जी काय मोहीम आहे ती पूर्णपणे संघटनात्मक आहे। कुठेही जाऊन शेतकऱ्यांशी संवाद, जनतेशी संवाद असं ह्या दौऱ्याच्या मध्ये होणार नाहीये। हा पूर्णपणे जो काही दौरा समोर ही मोहीम आहे ही जवळपास 3 ते 4 वर्षानंतर आम्ही करत आहोत। पूर्वी कालांतराने थोड्या कालावधीनंतर या शिवसंपर्क मोहीम आम्ही घेत होतो। त्याचा उद्देश हाच असतो की जे आमचे गावातले खेड्यापाड्यातले शिवसैनिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी जाऊन चर्चा करायची, त्यांना कुठे काही अडचणी येत आहेत, काय त्यांच्या सूचना त्या विचारात घ्यायच्या, आणि केवळ संघटनात्मक बांधणीसाठी ही मोहीम आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देताना भूमिपुत्रांना न्याय देण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता, मात्र काही विद्यार्थी कोर्टात गेल्यानं सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्दबातल केला। परंतु याबाबत कायद्यात दुरुस्ती करू असं आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिलं। मेडिकलच्या ॲडमिशनसाठी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी 67% आरक्षण सरकारनं देऊन त्याचा अध्यादेश देखील काढला होता, तो सुप्रीम कोर्टानं एका याचिकेवर सुनावणी दरम्यान रद्द केला। माननीय मुख्यमंत्री महोदयांची मनापासून इच्छा होती, शासनाची आमची इच्छा होती की या राज्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे, परंतु यावर्षी ते जमलं नाही। पण पुढच्या वर्षी नियमामध्ये बदल करून आम्ही या संदर्भात जे ॲडमिशन जे प्रवेश आहेत हे रिझर्वेशन जे आहे हा कोटा हा निश्चित आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ। जलयुक्त शिवार योजनेची कामं चांगली होऊन देखील पावसाअभावी ज्या ठिकाणी पाणी साठलं नाही अशा ठिकाणी पाणी उपलब्ध करून दिलं जाईल, अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात टेंभूचं पाणी दिलं जाईल असे त्यांनी यावेळी सांगितलं। सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी केल्यानंतर मंत्री राम शिंदे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली।
आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे CNB बांधलेत. निश्चितपणे भविष्यामध्ये याच्यामध्ये पाणी सोडण्यासाठी टेंबूचं पाणी हे आणावं लागेल, कारण आता मला सांगितलं की पाऊस कमी पडला, त्यामुळे एवढे CNB बांधून सुद्धा याच्यामध्ये पाणी आलं नाही. शेवटी या दुष्काळी भागाला, या टंचाईच्या भागाला आपल्याला पाणी द्यावं लागेल. त्यामुळे सगळे उपाय आपण तपासून पाहतो आणि त्या उपायाचा नीटनाटका उपयोग करून जिथे पाणी मिळत नाही, जिथे पाण्याची आवश्यकता आहे, तिथं पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणी टंचाई आहे. जिल्हा प्रशासनानं संभाव्य टंचाई आराखडा तयार करून उपाययोजना करायला सुरुवात केली असली तरी ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार केला जातो, मात्र पाण्यासाठी भटकंती काही केल्या थांबत नाहीये. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर धरणं आंदोलन केलं. आंदोलनात तालुक्यातील आमदार वैभव पिचडांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. भारनियमन आणि कमी दाबानं होत असलेला वीज पुरवठा त्वरित सुरळीत करावा, तालुक्यातील कुमफेडमधील 33 kV उपकेंद्राचं काम त्वरित पूर्ण व्हावं आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं, अशा मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या. संगमनेर तालुक्यातील निमजमध्ये पुरुषोत्तम दिलीप चायल या शेतकऱ्याची एका खासगी सावकारानं जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर उपनिबंधक कार्यालयातील प्रमुख लिपिक संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात खासगी सावकारासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मुदत खरेदी केलेल्या जमिनीच्या वादातून खोटी तक्रार दिल्याचं सावकार असलेल्या कुटुंबियांचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याची तयारी या कुटुंबियांनी केली. पंतप्रधानांनी आता गन की बात करावी, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये रुमणे मोर्चात ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शिवसेनेनं काढलेल्या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. सरकार विरोधात एल्गार शेतकऱ्यांनी पुकारलाय. त्यासाठी शिवसेना जिल्ह्यातल्या प्रत्येक उपविभागीय कार्यालयावर असे मोर्चे काढणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातल्या बाप्पासाहेब जगन्नाथ धारणे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. घरासाठी 1 लाख तसंच शेतीसाठी बँक आणि घरातलं सोनं गहाण ठेवून मोठ्या प्रमाणात त्यांनी कर्ज घेतलं होतं. कर्ज कसं फेडायचंय या चिंतेतच धारणे यांनी आपली जीवनयात्रा संपवली. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्धी महामार्गावर 24 टाउनशिप बांधण्याचा घाट सरकारनं चालवलाय. विकासाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा घेण्यात आला. त्यावेळी मेधा पाटकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्यातील तापमानाचा पारा 43 अंशांपर्यंत गेलाय. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्यातील तापमान हे 43.6 तर नंदुरबार जिल्ह्यातील तापमान 43 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चाललंय. शेतकऱ्यांना शेतात काम करणं मुश्किल झालंय. शहरी भागात अनेक रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे. रस्त्यावर उन्हाची तीव्रता सहज अनुभवता येत असून जेव्हाची लाही करणाऱ्या या उन्हामुळे नागरिक प्रचंड त्रासलेत. यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला निघाला असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. गोवा आणि दारू हे जणू समीकरणच बनलंय. पण गोव्यातल्या सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे अशा कृत्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. त्यामुळे यापुढे समुद्र किनाऱ्यांवर दारू पिता येणार नाही आणि याचा पहिला फटका कर्नाटकातून आलेल्या 3 जणांसह 6 पर्यटकांना बसलाय. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. 12,000ची लाच स्वीकारणारा महाडचा सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडले. त्याचा साथीदार पोलीस नाईक वैभव हाके मात्र लाचेची रक्कम घेऊन पसार झालाय. या दरम्यान ACB विभागाचे पथकाने आरोपींमध्ये झटापट झाली. आरोपीच्या जामिनासाठी आरोपी कुंदन गावडे यानं लाच मागितली होती. सोलापूरच्या तत्कालीन समाज कल्याण अधिकारी मनीषा फुले आणि अधीक्षक दीपक घाटे यांना घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सदर बाजारात पोलिसांनी ही कारवाई केली. पूजा गारमेंटच्या संचालक मंडळानं 1,47,00,000 रुपये हडप केले होते. या प्रकरणी संचालक मंडळाची संगनमत केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. अधिकाऱ्यांना सोलापूर न्यायालयानं 9 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास आता SIT करणार आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी SITची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आलेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मोहम्मद सुवेज हक यांनी हे आदेश दिलेत. महिनाभरापूर्वी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांचा मृतदेह भुशी डॅमजवळ आढळला होता. या दोघांचे मृतदेह विवस्त्र आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्यानं विविध प्रश्न उपस्थित झाले होते. शवविच्छेदन अहवालानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार झालं नसल्याचं स्पष्ट झाले होते. मात्र या दोघांची हत्या कुणी केली याचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांना या दोघांच्या मारेकरांना शोधण्यात महिनाभरानंतर देखील यश आलं नसल्यानं पोलिसांचा निषेध होतोय. सार्थक आणि श्रुती यांचे कुटुंबीय तसंच मित्रांनी तपासावर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ कायम आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील सजन नेचर ट्रेल्स रिसॉर्टमध्ये समर कॅम्पसाठी आलेल्या एका मुलाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालाय. ममन गोगारी असं बुडालेल्या मुलाचं नाव आहे. तो पोहायला गेलेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचं बोललं जाते. मुंबईतील विक्रोळीतून पिकनिकला 50 जण आले होते. त्यानंतर रिसॉर्टची टीम यातील काही जणांना जवळच असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी घेऊन गेले असता ही घटना घडली. तब्बल 12 तासानंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. भंडारामध्ये तलावात पोहायला गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. सिल्ली आंबाडी या गावात राहणारा वैभव वणवे हा युवक दुपारच्या सुमारास पोहायला गेला होता आणि त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. वैभव एकुलता एक मुलगा होता. त्याच्या कुटुंबियांमध्ये आता शोककळा पसरली. यवतमाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील निवृत्त पोलीस अधीक्षक आणि त्याच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यवतमाळमध्ये पुलाचे कठडे तोडून गाडी वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. हे सगळे तिरुपतीहून देवदर्शन करून जबलपूरकडे परतत होते त्यावेळी दुर्घटना घडली. त्या घटनेत मध्य प्रदेशचे निवृत्त पोलीस अधीक्षक मनमोहन सिंग गिल आणि त्यांची पत्नी दलवीर कौल गिल यांचा अंत झालाय. तर त्यांचा मुलगा राजवीर सिंग कौर या दुर्घटनेमध्ये जखमी झालाय. त्याच्यावर वडनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या यावल डेपोवरून जळगावात निघालेल्या बसला ट्रकनं धडक दिल्यानं बस चालक, वाहक आणि ट्रक चालक तिघेही जखमी झालेत. बसमध्ये एकही प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळला. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात गोसेखुर्द कालवा येथे तेंदूपत्ता तोडीसाठी गेलेल्या शामराव गंडाटे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शामराव जखमी झाला असून त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याचे 2 बछडे कालव्याखालील पाईपमध्ये असल्यानं बिबट्या मादीचा तिथे वावर आहे. नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. शिक्षक बदली धोरणाचा शासन निर्णय बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या शिक्षक संघटनांनी लावून धरली. राज्यातील नंदुरबार जिल्हा अनेक नियमांपासून अपवाद ठरलेला जिल्हा आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं नियोजनाअभावी तब्बल 80 कोटी रुपये पाण्यात घातलेत. गेल्या वर्षी गोरेगाव इथल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं, परंतु हाच उड्डाणपूल पश्चिमेला पुढे SV रोड आणि लिंक रोडच्या रिलीफ रोडला जाणार होता. एकूण 890 मीटरपैकी 300 मीटरहून अधिक पुलाचं कामही झाले. यासाठी BMCनं 80 कोटी रुपये खर्चही केलेत, पण BMCला आता उड्डाणपूल पूर्ण करण्याची गरज वाटत नाही आहे. आयुक्तांनी या पुलाच्या अर्धवट कामाला भेट देऊन हा पूल आता बांधण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केल्यानं स्थानिक भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी याविरोधात आवाज उठवलाय. राज्यातील भिवंडी बायपासचा पहिला टोल नाका 13 मे पासून बंद होणार आहे. अशात राज्यातील सर्वच टोल नाके बंद करण्याची मागणी करत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. नागपूर रायपूर महामार्गावरील मौदाजवळच्या माथणी टोल नाक्यावर हे आंदोलन करण्यात आलं. भाजपनं सत्तेत येण्यापूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन न पाळता उलट टोल वसुलीत 18% वाढ करण्यात आली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन आता सरकारनं पाळावं आणि राज्य हे टोलमुक्त करावं अशी मागणी आंदोलकांची. विक्रोळीच्या राजे संभाजी मैदानात एक जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. चेतन राऊत या JJ स्कूल ऑफ आर्टच्या माजी विद्यार्थ्यानं 110 फुटांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मोझेक पोर्ट्रेट साकारलंय. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हे पोर्ट्रेट साकारण्यास सुरुवात झाली. आता हे पोर्ट्रेट पूर्ण करण्यात आले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या पोर्ट्रेटची नोंद होण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागरिक देखील हे पोर्ट्रेट पाहण्यासाठी गर्दी करतात. भारतासाठी 5 वर्ल्ड रेकॉर्ड करायचे होते, त्यातला हा 2nd वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याआधी मी जो वर्ल्ड रेकॉर्ड केला होता त्यासाठी मी टाकाऊ वस्तूंचा वापर करतोय पूर्णपणे. तर अशाच वस्तू वापरून आपण वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो, ही त्यामागची खरी संकल्पना होती. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट करायचं ठरवलं होतं. त्या दिवसापासून माझी सुरुवात केली मी आणि आज ते पोर्ट्रेट पूर्णपणे तयार झालेलं आहे. हे मोझॅक आर्ट आहे.
रत्नागिरीतल्या थिबा पॅलेसच्या दुरुस्तीसाठी शासन स्तरावर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातोय. मात्र याबाबत अनेक तक्रारी आल्यानं जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप यांनी कामाची पाहणी केली, पण अजूनही हे काम संथ गतीनं सुरू आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चित्रकर्मी पुरस्कारांचं कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात वितरण झालं. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीसाठी काम करणाऱ्या 16 जणांना चित्रकर्मी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी कोल्हापूरच्या चित्रनगरीचा मुद्दा समोर आला. आमदार सतेज पाटील यांनी केंद्रानं मदत करण्यासाठी मागणी केल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी चित्रनगरीसाठी केंद्रातून निधी आणणार असल्याचं आश्वासन दिले. तब्बल 4 तास सुरू असलेल्या या कार्यक्रमामध्ये कोल्हापूरला लाभलेल्या 100 वर्षांचा चित्रपट इतिहास रंगमंचावर सादर करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑर्डर ऑफ कॅनडा हा कॅनडाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त आणि जगात मनोरुग्ण आणि उपक्षितांसाठी अनेक उपक्रम राबवणारे धुळ्यातील डॉक्टर जगन्नाथ वाणी यांचं कॅनडामध्ये वृद्धापकाळानं निधन झालंय. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. डॉक्टर वाणी हे कॅनडाच्या कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि कॅलगरीतच स्थायिक झाले होते. राष्ट्रसेवा दलाचे ते सैनिक असलेले डॉक्टर वाणी हे विद्या वाचस्पती होते. त्यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी राज्यात आणि विदेशात मोठं योगदान दिले. पत्रकार परिषदेचे अध्यक्ष MM देशमुख यांचा सत्कार रत्नागिरीत करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेनं हा सत्कार आयोजित केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक SM देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार रमेश कीर यांच्या हस्ते SM देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.